2005-06च्या मानाने ज्या वेळेला MF हुसेनच्या विरुद्ध आंदोलन होतं त्यामध्ये मी भाग घेतला होता. आणि एक परदेशी विदेशी बँक आहे त्यांनी MF हुसेनची चित्र आपल्या क्रेडिट कार्डवर छापली आणि त्याला विरोध करून ते क्रेडिट कार्ड आम्ही रद्द करायला लावलं. तर त्या संपर्कानंतर ठाणे इथे जो स्फोट झाला होता त्यातल्या आरोपींचं वकीलपत्र माझ्याकडे आलं आणि विनंती केली. आणि ते पहिलं प्रकरण असं होतं की ज्यामध्ये हिंदूंवर हिंदू म्हणून UAPAचा आरोप झाला होता. म्हणजे आता असं आहे की नागालँडमध्ये काही लोकांना पकडलं किंवा काही नक्षलींना पकडलं, ते धर्माने हिंदू असू शकतात किंवा आसाममधले, पण हिंदू म्हणून ब्लास्ट केला असं त्यांच्यावर काही आरोप नाही. म्हणजे हिंदू दहशतवाद अशा स्वरूपाचा आरोप पहिल्यांदा ठाणे प्रकरणात झाला. आणि त्यामध्ये तो UAPA जो आला होता, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, म्हणजे टाडा पोटा यांची पुढची आवृत्ती आहे ती, तर तो पूर्णपणे काढून टाकण्यात आला. म्हणजे त्या गडकरीमध्ये जो स्फोट, गडकरी रंगायतन आणि होय गडकरी रंगायतन भावे नाट्यगृह या स्फोटामध्ये तो कायदा लावला होता आणि न्यायालयाने तो कायदा रद्द केला. त्याच्यात नाही लागत ते म्हणून सांगितलं, त्या कायद्याचं कलम नाही लागू पडत असं न्यायालयाने सांगितलं. तिथे प्रचंड यश मिळालं. त्यानंतर गोव्याच्या स्फोटामध्ये पण यश मिळालं होतं की तिथे 6 आरोपी निर्दोष सुटलेच, पण चिदंबरम यांच्या विरुद्ध अत्यंत कडक भाषेत न्यायालयाने ताशेरे दिले की चिदंबरम यांचा निर्णय हा मूर्खपणाचा होता आणि या प्रकरणात हे कलम लावायला नको होतं आणि या प्रकरणामध्ये हेराफेरी झाली आहे, अशा स्वरूपाची न्यायालयाने निरीक्षणं दिली.